नमस्कार रसिक मित्रांनो, नमस्कार. आज आपल्या मल्हार कम्युनिकेशन्स प्रस्तुत गाजलेल्या लोकप्रिय असणाऱ्या संवाद कट्ट्यावर म्हणजेच हॉबी डू बी डू या संवाद कट्ट्यावर आजच्या 192व्या भागाचे आपले प्रमुख अतिथी आहेत. एका संगीत महोत्सवाचे कुशल यशस्वी असे आयोजक, बालगंधर्व संगीत महोत्सव की ज्या महोत्सवानं अख्ख्या खानदेशभरामध्ये उत्तम लौकिक मिळवलेला आहे, किंबहुना तो महोत्सव सगळ्यांसाठी सांस्कृतिक वैभव ठरलेला आहे. एक मानदंड ह्या महोत्सवानं प्रस्थापित केलेला आहे. उत्तम आयोजन, शिस्तबद्ध आयोजन, सूत्रबद्ध असं टीमवर्क आणि दिग्गज कलावंतांची म्हणजे देशी विदेशातून आलेल्या कलावंतांनी ह्या महोत्सवाला थेट आंतरराष्ट्रीय ख्याती मित्रांनो मिळवून दिलेली आहे. तर हे सगळे जी जर्नी आहे, हा प्रवास जो आहे तो आपल्याला ऐकून घ्यायचा आहे आणि जाणून घ्यायचं आहे की कशा पद्धतीचं आयोजन असतं. कारण येत्या जानेवारीला म्हणजे पहिल्या आठवड्यात नवीन वर्षाच्या 3 आणि 3, 4, 5 जानेवारीला हा महोत्सव आपल्या जळगाव नगरीत होतोय. 23वा महोत्सव आहे मित्रांनो, लक्षात घ्या. तर आजचे अतिथी दीपकजी चांदोरकर आणि सौभाग्यवती दीपिका चांदोरकर या दोघांकडनं आपला प्रवास हा जो आहे त्यांचा तो ऐकणार आहोत आपण. नमस्कार दीपकजी. आपल्या दोघांचं आमच्या स्टुडिओमध्ये आमच्या टीमच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. मी मगाशी उल्लेख केला की कुठल्याही शहराची, नगरीची ओळख हे तिथल्या लोकांना जी सांस्कृतिक समज असते, विविध उपक्रम त्यांच्या माध्यमातून त्यातनं होत असते. आणि जळगावचं नाव खऱ्या अर्थानं सांस्कृतिक गाव व्हावं या दृष्टिकोनातून ज्या व्यक्ती आणि ज्या संस्था धडपड करत आहेत त्यात स्वर्गीय वसंतराव चांदोरकर प्रतिष्ठान मित्रांनो हे नाव मला अग्रक्रमाने घ्यायला लागेल, कारण कामच तसं आहे. त्यांचं काम बोलतं आहे प्रामुख्याने. आणि आता दीपकजी आपल्याला सांगणार आहेत, ते बोलणार आहेत की हा महोत्सव त्याच्याकडे आपण नंतर जाऊयात, पण प्रतिष्ठान नेमकं काय आणि आपली वसा आणि वारसा सांस्कृतिक हे जे सिंचन आहे आणि संवर्धन आहे अभिजात शास्त्रीय संगीताचं, ते करणं, ते जतन करणं हे सोपं काम नाही आहे. तर मला वसंतरावजींपासून आणि ते सगळं तो वसा आणि वारसा तुमच्या घरात आहेच, अख्खी फॅमिली तुमची कलासक्त आहे. काय सांगाल? माझे वडील वसंतराव चांदोरकर अच्छा आणि माझी आई कुंदाताई चांदोरकर हे दोघं एक असे वेगळे व्यक्तिमत्व नव्हतेच म्हणत असं म्हटलं तर चालेल. कारण वसंतराव चांदोरकर वडिलांनी संगीत क्षेत्र धरलं आणि माझी आई कुंदाताई चांदोरकर ही नाट्य क्षेत्राशी रिलेटेड होती. वडिलांचं निधन साधारण 2001मध्ये झाल्यानंतर जळगाव शहरामध्ये त्याच्या आधीचे 10 वर्ष अभिजात संगीताच्याबद्दल काही काम होत नव्हतं. म्हणजे माझे वडील गायक होते आणि तो वसा थोडाफार माझ्यामध्ये ते संस्कार रुजले. मी स्वतः तबला वाजवतो आणि तो वसा आता पुढच्या पिढीला दिला आहे. म्हणजे माझी मुलगी जी कथकमध्ये जिने MA केलेलं आहे आणि ती कथकची एक नृत्यांगना आहे. तर हा वसा असा मला वडिलांपासून येत गेला. आणि सन 2001ला आम्ही जेव्हा वडिलांच्या निधनानंतर त्यांचे मित्रमंडळी, त्यांचे शिष्य परिवार यांनी असं ठरवलं की आपण अभिजात संगीतासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि तेव्हा स्थापना झाली ती वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानची. आणि त्यावेळेस त्यांचे जे त्या काळातले दिग्गज लोक होते म्हणजे बाळासाहेब देशपांडे जे हार्मोनियम वादक होते, दीपक मुचरीकर होते, विद्याधर पानट होते किंवा रंगनाथ करकरे त्यावेळेस गेलेले होते, पण ते त्यांच्या परंपरेतनं बाबा आले होते. तर त्यावेळेस ह्या सगळ्या दिग्गज लोकांनी ह्या प्रतिष्ठानची आपण एक स्थापना करावी म्हणून 2001ला आपण स्थापना केली आणि काहीतरी एक वेगळं अभिजात संगीतासाठीच काम करावं असं त्यावेळेस ठरवलं. कारण आपण सगळे जाणताच की अभिजात संगीत हे सामवेदापासून म्हणजे सुमारे 5000 वर्षापासून आलेली ही एक कला आहे आणि त्या सामवेदापासून आलेल्या कलेला आपण त्याचं जतन, संवर्धन आणि पुढच्या पिढीपर्यंत तो वसा पोचवावा हा एक फोकस आम्ही ठेवला. म्हणजे प्रिझर्वेशन, प्रमोशन अँड पासिंग इट ऑन टू द नेक्स्ट जनरेशन असा तो एक असं ते एक सूत्र पकडलं. आणि तेव्हापासून अगदी छोट्या प्रमाणामध्ये कॉन्सर्ट्सपासून आपण सुरुवात केल्या.
छोट्या छोट्या कॉन्सर्ट्स सुरू केल्या, त्याच्यानंतर काही काही कोलॅबरेशन्स आपण केले, NCPA सारखं असेल किंवा दादर माटुंगासारखं असेल जे युवकांसाठी आपण काम करतो. तर अशा वेगवेगळ्या संस्थांबरोबर काम सुरू करून सहज असं एक लक्षात आलं की आपण एखादा संगीत महोत्सव का करू नये. कारण संगीत महोत्सव ही संकल्पना त्या काळामध्ये तेवढीशी रुजलेली नव्हती संपूर्ण महाराष्ट्रात. एक सवाई गंधर्व संगीत महोत्सव जो पुण्याचा होतो तो एक मोठा महोत्सव म्हणून मानला जायचा. पण आपल्याला त्या महोत्सवापर्यंत पोचायचं जर असेल तर काय करता येईल म्हणून आपण 2001ला पहिला महोत्सव 3 दिवसाचा आणि 9 वेगवेगळे आर्टिस्ट आपण दिले. सर्व रसिकांना सामावून घेण्याच्या हिशोबाने आपण व्होकल, इन्स्ट्रुमेंटल आणि डान्स असे तिन्ही संगीतातले प्रकार त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट केले की कोणाला व्होकल नसेल आवडत तर त्याने इन्स्ट्रुमेंटल बघावं, ज्याला इन्स्ट्रुमेंटल समजत नसेल त्याने डान्स पाहावा, म्हणजे ते एक दृकश्राव्य माध्यम आहे म्हणून. तर अशा पद्धतीने त्या महोत्सवाची आम्ही सुरुवात केली. महाराष्ट्रात आज जे गिने चुने महोत्सव आहेत त्याच्यामध्ये बालगंधर्व संगीत महोत्सव आणि जळगावचं नाव खूप आदराने घेतलं जातं. याचं समाधान 22 वर्षानंतर आम्हाला आहे. आणि भारतापर्यंत आम्ही काय केलं की सांगीतिक पॉकेट्स जेवढी आहेत भारतातली, या पॉकेट्समधनं आम्ही कलाकार बोलवल्यामुळे, म्हणजे अगदी थेट बिरजू महाराजांपासून तर अमजद अली खानपर्यंत, किशोरीताई आमोणकरांपासून पंडित जसराजजींपर्यंत, हरिप्रसाद चौरसियांपासून तर शिवकुमार शर्मांपर्यंत हे सगळे दिग्गज आपल्या जळगावला येऊन त्यांनी आपली कला सादर केली. आणि त्यामुळे तो एक म्हणजे त्याचा परिणाम असा झाला की हा महोत्सव भारतभर पोचला. आणि भारतभर पोचल्यानंतर आता हळूहळू तो आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पण पोचतो आहे. आणि एक 3 दिवसाची एक पर्वणी आपल्या जळगावच्या या खानदेशच्या भागामध्ये आपण दिली. कारण तसं पाहिलं तर जळगाव, धुळं आणि नंदुरबार हा थोडा एक डिप्राइव्ड सेक्शन आहे की सांस्कृतिकदृष्ट्या, म्हणजे ठीक आहे नंदुरबारमध्ये आदिवासी कला वगैरे खूप आहेत, पण आपण त्या आदिवासी कलांनाही ग्लोबल लेवलपर्यंत पोचवू शकतो का, म्हणजे ट्रायबल टू ग्लोबल अशी जर संकल्पना घेऊन काही करता येतं का. म्हणून आम्ही अशा पद्धतीचे एक विचार मांडला की असे वेगवेगळे आर्टिस्ट आणले, जळगावकरांना ते आवडायला लागलं. आणि पहिल्या बालगंधर्व महोत्सवाचं उद्घाटन जे झालं ते करवीर पीठाचे शंकराचार्य आले होते. म्हणजे अध्यात्म आणि शास्त्रीय संगीत का जवळ आहे याचं उदाहरण अत्यंत समर्पकरित्या त्यांनी जळगावकर रसिकांना सांगितलं. कुठल्याही प्रकारचं संगीत असो त्याच्यामध्ये 7 सूर आहेत, सारे गम पधनिसा, सानी धप मगरेसा. पण अध्यात्म याच्यात काय आहे हे जर आपण विचार केला तर ते त्यांनी उलगडून दाखवलं. सारे गम पधनिसा म्हणजे काय, त्याची थोडीशी फोड केली. सारे गम, गम याने दुःख, सारे गम का प याने परमेश्वर, धनी है म्हणजेच सारे गम पधनिसा. तर अशा प्रकारचे जेव्हा विचार आपण ऐकत गेलो किंवा अशा प्रकारच्या गोष्टी जेव्हा ऐकायला मिळाल्या दिग्गज लोकांकडनं, त्यावेळेस निश्चित असं वाटलं की आपण जे काय कार्य करतो आहोत ते एका चांगल्या दिशेने आपण करतो आहोत, एक पवित्र भावनेने आपण ते करतो आहोत आणि त्याला एक आध्यात्मिक आणि वैचारिक अधिष्ठान आहे. वा, अतिशय म्हणजे ॲट द आउटसेट अत्यंत शुभंकर आणि प्रासादिक असा प्रारंभ आपण आपल्या संवादाला केलेला आहे. मी दीपिकाजींकडे जातो आहे. मला सांगा की तुम्ही प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष आहे, एक कार्यकारी विश्वस्त, मगापासून प्रतिष्ठानची स्थापना कशी झाली, ती एकूण तो वसा आणि वारसा कसा आहे याच्या संदर्भात, आणि पहिला महोत्सव दीपकजींनी ती मांडणी केली. मला आपल्याला विचारायचं की फॅमिली सपोर्ट हा भाग अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि खूपदा जाहीरपणे आमचे सन्मित्र असलेले दीपकजींनीसुद्धा हे जाहीरपणे मान्य केलेलं आहे की फॅमिली सपोर्ट आणि आमच्या गृहिणी ज्या असतात त्या बॅकबोन असतात. तर मित्रांनो, कुठल्याही बाबतीमध्ये एखादी गोष्ट, एखादा उपक्रम त्याच्या नियोजनात, आयोजनामध्ये आपली फॅमिली इन्व्हॉल्व होणं आणि एक चांगल्यापैकी सक्सेस मिळणं. कारण यशाचं चांदण, आपण नेहमी म्हणतो की यशाचं जर चांदण आपल्याला हवं असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. तर आपल्या होम मिनिस्टरचा सुद्धा वाटा तितकाच महत्त्वाचा आहे. या ठिकाणी दीपिकाजी आपल्यासोबत आहेत, त्या उपाध्यक्ष आहेत या प्रतिष्ठानच्या. तर तुमचा रोल अत्यंत महत्त्वाचा आहे मॅडम.
नक्कीच. तर आठवणींचा अल्बम जर असा ओपन केला आपण तर अनेक आठवणी मनात रुंजी घालत असतील आणि ते दॅट इज बट नॅचरल, सहज आहे. तर पहिला महोत्सव ते आत्ता 22 वर्ष एकूण अव्याहतपणे झालेली आहे. नियोजनामध्ये तुमचा वाटा आहेच सगळं. टीम मॅनेजमेंट करणं हा पण भाग महत्त्वाचा आहे. कसं जुळवून आणताय सगळं? ॲक्च्युली मी टीम मॅनेजमेंट हाच विषयावर पहिल्या बालगंधर्वपासून काम केलं. कारण सगळ्या लोकांना जळगावमधल्या एकत्र आणणं आणि काहीतरी एक चांगलं भरीव कार्य करणं हे एक तेव्हा काम होतं. तेव्हा मी नोकरी नव्हते करत, तर दीपकला नोकरी सांभाळून हे करायचं होतं. माझ्याकडे पूर्ण वेळ होता, तर तो वापरून मी सगळ्या जळगावमधल्या सगळेच कलाकार जवळजवळ जळगावमधले पहिल्या बालगंधर्वला आपल्याबरोबर होते. आणि एक अभ्यंकर सर जे आपले मॅनेजमेंट गुरु होते त्यांचं खूप मोठं सहकार्य मला मिळालं आणि त्यांच्या विचारांवर आपण आत्तापर्यंतची वाटचाल करतो आहे. आणि इतकी की आपण पुढच्या बालगंधर्वच्या तारखा ह्या बालगंधर्वमध्ये सांगतो. हे खूप म्हणजे लोकांना हे खूप सहज वाटतं, पण ह्याच्यामागे खूप डेअरिंग आहे की 365 दिवसानंतर आपली आर्थिक स्थिती काय असणार आहे, आपल्याबरोबर कोण लोक असणार आहेत, कोण आर्टिस्ट येणार आहेत, आपल्याला कोण स्पॉन्सरर मिळणार आहेत, हे काहीही माहिती नसताना आपण एक डेअरिंगच म्हणावं लागेल ह्याला. तर ते आम्ही पहिल्या बालगंधर्वपासून करत आलो आहे की पुढच्या बालगंधर्वच्या तारखा पण आपण पहिल्या बालगंधर्वात डिक्लेअर करतो की आपला पुढचा बालगंधर्व कधी आहे, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्या प्रत्येक गोष्टीच्या तारखा किंवा वेळा ठरलेल्या आहेत. म्हणजे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पत्रकार परिषद, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तिकीटं छापायची, 15 डिसेंबरपासून तिकीट विक्री सुरू करायची. असं अभ्यंकर सरांनी एक सगळं लिहून सगळं आम्हाला असं शिकवून दिलेलं आहे आणि त्याच याच्यावर आपण चालू आहोत आत्तापर्यंत. आणि दैवी आपल्या मागे जसं ह्यांनी सांगितलं त्याप्रमाणे ईश्वराचा आशीर्वाद आहे आपल्या पाठीशी. होत गेलं, कारवा बढता गया, सगळे लोक पाठीशी येत गेले आणि हे जे करतायत त्याला आमचा सपोर्ट राहिला. आम्ही आपलं बॅकबोनसारखे राहिलो उभे पाठीशी. कोणी आर्टिस्ट आणायचे, किती रुपये उभे राहतील माहिती नाही आहे, पण आर्थिक गणित मला जमलं. इतके वर्ष निर्विघ्नपणे पार पडला. 22 वर्ष झाली. हा 23वा बालगंधर्व आहे. खूप घरातही संकट आली, तिन्ही ह्याच्यावर आली, शारीरिक, मानसिक, आर्थिक. 1 वर्ष ते इतकं वाईट होतं, बहीण आजारी, सासूबाई आजारी, म्हणजे नाही करावा तो बालगंधर्व अशी परिस्थिती होती. बहीण गेली, सासूबाई गेल्या, बहिणीच्या सासूबाई गेल्या, 6-6 महिन्याच्या अंतराने 3 जणं गेले. पण परत देवाचंच आपल्यावर आहे. हे आजपर्यंत खंड नाही पडला. हा 23वा बालगंधर्व अखंडित होतो आहे. ह्याच्यामागे नक्कीच ईश्वराची कृपा तर आहेच आणि आमची प्रचंड मानसिक ताकद आहे याच्यामागे. इच्छाशक्ती आहे की नाही हे करायचंच आणि त्या ताकदीवर आम्ही हे करतो. एक ॲड करतो याच्यामध्ये. शुअर. 2020मध्ये जो करोनाचा प्रॉब्लेम झाला, सबंध भारतात फक्त आणि फक्त बालगंधर्व संगीत महोत्सवाला परवानगी मिळाली 2 वर्ष 50% उपस्थितीमध्ये. सबंध भारतातल्या कुठल्याच महोत्सवाला त्याची परवानगी मिळाली नव्हती. इव्हन सवाई गंधर्वसुद्धा त्यावर्षी कॅन्सल झाला. पण जसं हिने पण म्हटलं की परमेश्वराचं अधिष्ठान आपण ठेवून करतोय खरं, तर ते 2 वर्ष आपण 50% उपस्थिती घेऊन सुद्धा ते 2 वर्ष करू शकलो आणि म्हणूनच आपण आज 23व्या वर्षामध्ये पदार्पण करतोय. म्हणजे आपला हेतू जर शुद्ध असेल तर सहकार्य करण्याचे हातसुद्धा त्यांचं प्रमाण वाढतं. आर्थिक गणिताच्या बाबतीमध्ये ते फार कठीण गोष्ट आहे. कसं जमवतं आहे हे सगळं? अशोक भाऊंचे अनन्यसाधारण उपकार आहे त्याच्यावर. ते अतिशय आधारवडासारखे, म्हणजे अशोक भाऊ, रमेश दादा आणि तत्सम जे काय आम्हाला स्पॉन्सर, जैन उद्योग समूह, आणि हा विषय मोठ्या भाऊंपासून सुरू झाला. पहिला वर्ष म्हणजे पहिले 3-4 वर्ष मोठे भाऊ उद्घाटन समारंभालाही यायचे. प्रकृतीमुळे, तब्येतीमुळे कधी कधी त्यांना जमलंही नसेल, पण तो पण त्यांचा वसा अशोक भाऊंनी 100% त्यांच्या अंगात उतरवून त्यांनी आजपर्यंत
कधीच आम्हाला त्यांच्याकडनं कुठलाच प्रकारचा प्रॉब्लेम झाला नाही. आमचे सगळे आर्टिस्ट तिथे थांबतात, अतिशय प्रेमाने ते सगळ्यांना ठेवून घेतात. आणि एक आधारवड जसा म्हणतो आपण, हे लोक आमच्या पाठीशी उभे राहिले आणि म्हणून आम्ही आजपर्यंत हे सगळं करू शकलो. हे 100 नाही 200% खरं आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, जसं दीपिकाने सांगितलं की खरंच माझ्यासमोर डोळ्यासमोर एक मोठं शून्य असतं. अच्छा. तारखा नक्की आहेत, की तारखा ठरलेल्या आहेत, पुढच्या ह्या तारखा आहेत, पण त्या शून्याचा भेद करत करत जाण्याची जी शक्ती आहे ती खरंच परमेश्वर आणि आमच्या स्पॉन्सर्सने दिली. कारण कोणता आर्टिस्ट किती मानधन घेणार आहे, त्याची अवेलेबिलिटी आहे की नाही, त्याला किती खर्च आपल्याला यावेळेस लागणार आहे, या सगळ्या गोष्टींचं नियोजन करताना असताना स्पॉन्सरर आपल्याला किती मिळणार आहेत, ते पैसे किती देणार आहेत, हे कशाचं काही गणित नसतं. आणि हा जगन्नाथाचा रथ गेले 22 वर्ष ओढला जातो आहे. त्याच्यामध्ये सर्व लोकांचं सहकार्य आहे, स्पॉन्सरर्सचं सहकार्य आहे, हितचिंतकांचं सहकार्य आहे. पण हे अव्याहतपणे चालतं आहे. आणि असं म्हणता म्हणता 2 वर्षानंतर आपण या रौप्य महोत्सवी महोत्सव म्हणजे 25वा बालगंधर्व महोत्सव साजरा करू. आणि तो खूप मोठ्या प्रमाणावर करावा, जळगावकरांना तो त्या संगीतातनं रिझवावं अशी एक प्रामाणिक इच्छा आहे. वा 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 वा. परत दीपिका मॅडमकडे मी जाणार आहे. मी सहज माझ्या मनात प्रश्न आला म्हणून मी विचारलं की मुलांच्या बाबतीमध्ये त्यांचं संगोपन करणं आणि एक कलासक्त फॅमिली म्हणून अख्ख्या खानदेशात चांदोरकर फॅमिली ही प्रसिद्ध आहे, त्याचा तसा लौकिकपण आहे. तर नेमका बालगंधर्वांच्याच नावानं हा महोत्सव घ्यावा. तुमचे सासरे गेल्यानंतर, पिताश्री गेल्यानंतर बाळासाहेब त्यांना सगळे म्हणायचे. तर आणि एक आठवण म्हणून सहज आपण सांगितली पाहिजे की बालगंधर्वांचं काही काळ का होईना वास्तव्य आपल्या जळगाव नगरीत राहिलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक नगरी म्हणून आपल्याकडे ते बघितलं जातं. तर एकतर बालगंधर्वांच्याच हा स्मृतिप्रित्यर्थ तसा तो संगीत महोत्सव घ्यावा हे एक, आणि मुलांचं इन्व्हॉल्वमेंट कसं, हा एक त्याला उपप्रश्न. आपण सांगा. बालगंधर्वांच्या नावाने करण्यामागे जसं तुम्ही म्हणालात तसं की बालगंधर्वांचा आणि जळगावचा खूप जवळचा संबंध आहे. गंधर्वांची मुंज देखील आपल्या इथे जळगावलाच झाली. त्यांचे मामा म्हणजे म्हाळस आपल्या मागच्याच गल्लीत राहत होते. आणि त्यांच्याच हाताने बालगंधर्व आपलं थिएटर देखील त्यांनीच उद्घाटन केलेलं आहे. तर आपल्या जळगावशी त्यांचा खूपच जवळचं नातं आहे. आणि म्हणून त्यांच्याच नावाने करणं उचित होतं हा महोत्सव. आणि सासूबाईंना नाटकाची फार आवड होती आणि बाबांना गाण्याची. तर हा दोघांचं जे कॉम्बिनेशन होतं ते पण बालगंधर्वांमध्ये होतं की बालगंधर्व एक चांगले गायक आणि चांगले ॲक्टर. तर हा पण आम्ही विचार केला की ह्या दोघांचं हे जे कॉम्बिनेशन आहे हे पण बालगंधर्वांमध्ये आहे. आणि त्या दृष्टीने आपण ह्या महोत्सवाचं नाव बालगंधर्व ठेवलं. आणि मुलांमध्ये वारसा म्हणशील तर तो आपोआपच येतो. पण तरीसुद्धा माझ्या काही इच्छा पूर्वी राहिलेल्या होत्या. मी खेळाडू असल्यामुळे, नाटकात काम करत असल्यामुळे मला डान्स नाही करता आला, मला कथ्थक शिकायला वेळ नाही मिळाला. तर ती माझी कुठेतरी एक राहिलेली इच्छा होती. तर मी नूपूर 3 वर्षाची असतानाच तिला शिकवायला सुरुवात केली. तिला सुवर्णपदक पण सुद्धा मिळालं. हो, अनेक युवा रंगाची 3 वर्ष तिला सुवर्णपदक मिळाली. तिला MA ला देखील ती खूप चांगल्या मार्कांनी पास झाली. डिस्टिंक्शनमध्ये तिने MA केलं. पण मी हे तिला 3-4 वर्षापासूनच शिकवायला सुरुवात केली होती. सगळे मला म्हणायचे एवढी लहान आहे. म्हटलं शिकेल तर शिकेल, नाही तर नाही शिकणार, बळजबरी नाही केली. पण एक माझी इच्छा तिच्याकडून पूर्ण झाली. आणि आता ती एक फार चांगली नृत्यांगना म्हणून काम करते. आणि मुलाच्या बाबतीत म्हणशील तर तो काही गात नाही, पण त्याचा आवाज खूप चांगला आहे. आणि सेन्सही खूप चांगला आहे त्याला. आणि तो त्याचा उपयोग त्याच्या कॉम्प्युटरमध्ये करतो. त्या एडिटिंग करणं किंवा एक ती त्याला लय मिळते, एक त्याला तो कोडिंग करतो. तर त्या कोडिंगमध्ये त्याला ह्या संगीताचा उपयोग होतो. बरं. ते म्युझिक डोक्यात असल्यामुळे एका तालात एका लयीत त्याचं काम चालतं आणि त्याचा त्याला खूप उपयोग होतो. तो थकत नाही लवकर. म्हणजे मानसिक थकवा जो आहे तो संगीतामुळे येत नाही. आणि आपल्या घरात आजारपणही कोणाचे असले तर ते सुद्धा संगीतामुळे ना लवकर हिलिंग होतं त्याचं.
हा पण एक ॲडव्हान्टेज आमच्या घरामध्ये म्युझिक टॉनिकच आहे ना, टॉनिक आहे. तर त्यामुळे आमच्या घरात असं कोणी दुर्मुखलेलं रडकं असं नाही बघायला मिळत. बरोबर आहे. म्हणजे असली जरी शारीरिक यातना तरी ते संगीत त्याला हील करून देतं. त्यातून आपण बाहेर येतो. आणि असे अनेक प्रसंग आलेत, याची दुखणी माझी दुखणी. आम्ही संगीताबरोबर ती दुखणी विसरून गेलो की एक ध्येय आहे समोर की बालगंधर्व करायचा आहे, बाकीचे कार्यक्रम करायचे आहेत. त्या ध्येयामुळे आम्ही बाकी विसरून जातो. आणि मीनाचा म्हणजे जरी त्याला जसं तिने सांगितलं की त्याला इंटरेस्ट खूप चांगला आहे, त्याची लाइकिंग चांगलं आहे, पण ह्या सगळ्या आयोजनाच्या मागचा जो एक टेक्निकल हँड आहे, मग वेबसाईट्स असो, काही बाकीच्या गोष्टी असो, आमचे सगळे प्रिझर्व करण्याचे जे सर्व्हरवरचे विषय असो, तर त्याचा पूर्ण टेक्निकल हँड आम्हाला त्याचा फार मोठा उपयोग होतो. नाही, सध्या परिस्थितीत आता लोकांना दाखवाल ते एवढं कमीच असतं. आणि दुसरा हिने जो बालगंधर्वांचा रेफरन्स सांगितला त्याच्यामध्ये बालगंधर्वांच्या नावाने अनेक ठिकाणी रंगमंदिरं झाली, शासनातर्फे पुरस्कार दिले गेले, पण संगीत आणि नाट्यामध्ये नाटकाचा त्यांचं कॉन्ट्रीब्युशन म्हणून रंगमंदिरांना सगळी नावं दिली गेली किंवा पुरस्कार दिले गेले, पण संगीतासाठी त्यांच्या नावाने काही तसं झालेलं नव्हतं. आणि जेव्हा कुमार केतकर आमच्याकडे आले होते उद्घाटन समारंभात, त्यांनी आम्हाला सांगितलं की संपूर्ण भारतवर्षात बालगंधर्वांच्या नावाने होणारा संगीत महोत्सव हा एकमेव द्वितीय आहे जो जळगावमध्ये साजरा केला जातो. आणि आज 22 वर्षानंतर बालगंधर्व संगीत महोत्सव हा एक रजिस्टर्ड ब्रँड तयार झाला. क्या बात. आज संपूर्ण भारतामध्ये त्यांची ती लिगसी पाहून, त्यांचं बालपण आणि बाकीच्या गोष्टी पाहून जे नाव आपण त्या महोत्सवाला दिलं तो एक ब्रँड झाला. आणि त्या नावाने जळगावच्या व्यतिरिक्त दुसरे कोणी त्या नावाने महोत्सव आज करू शकत नाहीत. हे जळगावकरांसाठी खूप महत्त्वाचं आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. हे सांस्कृतिक कक्षा रुंदावणारा हा महोत्सव आहे. आणि आपण मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे रौप्य महोत्सवी अशी वैभवी शानदार अशी वाटचाल करणारा हा महोत्सव पण आहे. तर येत्या 3, 4 आणि 5 जानेवारीला नूतन वर्षाच्या पहिल्या आठवड्यातच जसं दीपिकाजीने तुम्ही उल्लेख केला की अतिशय आखीव रेखीव म्हणजे फार डेअरिंगचं काम आहे खरं तर. पुढल्या वर्षाचा कोण कोण हजेरी लावणार आणि कसं कसं होणार हे सगळं तुमचं नियोजन आदल्या वर्षी झालेलं असतं. आणि ती करडी शिस्त अभ्यंकर सर मला माहिती, आणि त्या नियोजनात काही काळ माझा पण सहभाग होता. या सगळ्या प्रवासाचा मी पण साक्षीदार आहे. तर जो महोत्सव रौप्य महोत्सवी वाटचालीच्या ह्या उंबरठ्यावर आहे आणि येणारा महोत्सव जानेवारी महिन्यातल्या पहिल्या आठवड्यातला 23वा महोत्सव आहे. तर याच्याबद्दल जरा विस्तृत माहिती, कोण कोण येणार, कसं कसं होणार आहे, आमच्या रसिक प्रेक्षकांना सगळं ऐकायचं, कारण खानदेशभरात विखुरलेला आमचा रसिक वर्ग आहे. प्लीज. आपण एक गोष्ट निश्चित केली, कारण प्रत्येक कलाकार जेव्हा बालगंधर्वच्या निमित्ताने दिग्गज येऊन गेला तो काहीतरी शिकवून गेला. हां, आपण जर बघितलं तर या कलावंतांमधले जे जेम्स आहेत, म्हणजे जसं बिरजू महाराज होते, किशोरीताई होत्या किंवा शिवकुमार शर्मा होते, हे बोटावर मोजणे इतके आहेत संपूर्ण भारतातल्या या 150 करोड जनतेत. गंमत अशी आहे की ते 10-15 लोक आहेत, त्याच्यातले ऑलमोस्ट सगळे आपल्याकडे येऊन गेलेत. मग आपण पुढे काय करणार, ही प्रत्येक गोष्ट आम्ही त्याच्या मागे विचार करत असतो. मग आम्ही सेकंड लाईनवर आलो की अतिशय प्रतिभासंपन्न अशी सेकंड लाईन इथे आज भारतामध्ये अभिजात संगीतात काम करते. आणि त्याच्याही पेक्षा जास्त म्हणजे युवक आणि युवती ह्या इतके आश्वासक कलावंत आजकाल आहेत. आपण रिॲलिटी शोजमध्ये बघतो की अपकमिंग प्रॉमिसिंग असे आर्टिस्ट आपल्यामध्ये आहेत. यावर्षीच्या बालगंधर्वाची एक गंमत सांगायला हरकत नाही की यावर्षी आपल्याकडे येणारे सगळे कलावंत हे यंगस्टर्स आहेत. त्याच्या मागचे 2 उद्देश आहे की त्यांना एक उत्तम प्लॅटफॉर्म आपण निर्माण करून द्यावा त्यांच्या पुढच्या भविष्यातल्या वाटचालीवर, आणि आपल्या खानदेशातल्या कलावंतांना जे आपल्या या क्षेत्रात काम करत आहेत त्यांना एक इन्स्पिरेशन मिळावं की बाबा अरे हा 25 वर्षाचा मुलगा आहे, हा काय अप्रतिम सादरीकरण करतो आहे, आपण पण तसं करायला पाहिजे. हे एक इन्स्पिरेशन जरी ते घेऊन गेले तर कुठंतरी एक कल्चरल एज्युकेशनचा एक टच त्याला आम्हाला द्यायची इच्छा आहे. आणि म्हणून आम्ही यावेळेस काय केलं की साधारण 30च्या आतलेच सगळे कलावंत आम्ही बोलवलेले आहेत. तर पहिली सुरुवात उद्घाटन समारंभानंतर जी होणार आहे ती 2 बहिणींच्या जुगलबंदीने या बँगलोर स्थित आहेत, रेश्मा भट आणि रमैया भट.
अतिशय आश्वासक आणि अप्रतिम गायकी असलेल्या या मुली दोघी आहेत. त्यांची जुगलबंदी आहे. त्याच्यानंतर एका रिॲलिटी शोमध्ये एक हार्डली 14 किंवा 15 वर्षाचा मुलगा होता. खरं तर आम्ही अशा वेळेस फार मोठी रिस्क घेत असतो की हा 14 वर्षाचा मुलगा आहे आणि बालगंधर्वच्या स्टेजला एक पर्टिक्युलर स्टँडर्ड मिळालेलं आहे, तर ह्या स्टेजवर या मुलाला बोलवावं की नाही त्याच्यासाठी आम्हाला खूप अभ्यासही करावा लागतो. त्याची गायकी कशी आहे, त्याची फूक कशी आहे, त्याचं काय. तर असा एक उत्तम फ्ल्युटिस्ट आपण बोलवलं आहे ज्याचं फक्त आणि फक्त 15 वर्ष वय आहे. पण तो काय मजा करेल बालगंधर्वच्या दुसऱ्या सेशनमध्ये हे रसिकांनी प्रत्यक्ष अनुभवण्याची एक ती गरज आहे. त्याचं नाव काय बरं? त्याचं नाव अनिर्बन रॉय. हा कलकत्त्यातला आहे. समाज माध्यमावर त्याची चर्चा खूप चर्चा आहे. आणि तौफिक कुरेशी सारखा एवढा मोठा दिग्गज कलाकार त्याच्याबरोबर साथ संगत करताना जेव्हा आपण पाहतो रिॲलिटी शोमध्ये, तेव्हा आपल्याला त्याची त्या कलेतली उंची जाणवते. तर तो अनिर्बन रॉय आपल्याकडे येतोय. दुसऱ्या दिवशीचं जे पहिलं सेशन आहे असाच एक आश्वासक बँगलोरचाच आर्टिस्ट आहे जो या ह्यांचे गुरु एकच आहेत. आणि या रमैया भट आणि रेश्मा भट आणि ते गुरु भगिनी आणि गुरु बंधू आहेत. बरं. तर तो आपल्याकडे उपशास्त्रीय आणि शास्त्रीय गायन सादर करणार आहे. त्याचं नाव आहे अनिरुद्ध ऐटल. नाव पण कोणाला ऐकलं नसेल. 27 वर्षाचा मुलगा आहे. कॉम्प्युटर इंजिनियर आहे. बरेच दिवस फॉरेनमध्ये असतो. जेव्हा भारतात असतो तेव्हा अभिजात संगीताची सेवा आणि आमच्यासारखे बोलवतात तेव्हा तो येऊन ती कला सादर करतो. अनिरुद्ध ऐटल हा दुसऱ्या दिवशीचा पहिला आर्टिस्ट असणार. त्याच्यानंतर पहिल्या दिवशीची जी दुसरी आर्टिस्ट आहे, पद्मविभूषण बिरजू महाराजांचं नाव कुणी ऐकलं नाही आहे. संबंध जगभरामध्ये एकमेव द्वितीय व्यक्ती होता. त्यांची नात सिंजिनी कुलकर्णी. अच्छा. वा. ती आपल्याकडे कथकसाठी येते आणि तिला साथसंगत करणारे लोकही तेवढेच दिग्गज आहे. योगेश गंगाणी येत आहेत. प्राजक्ता म्हणजे योगेश गंगाणी हा एक उत्तम कलाकार तबलावादकात तर आहेच. त्याचे काका म्हणजे पंडित राजेंद्र गंगाणी जे कथकमध्ये एक आदराने घेतलेलं नाव आहे, ते येत आहेत. त्याच्यानंतर प्राजक्ता गुर्जर म्हणून जे आहेत त्या सितारिस्ट आहेत, त्या नगम्याला येत आहेत. असे सगळे दिग्गज लोक तिच्याबरोबर साथसंगत करणार आहेत. आणि जळगावमध्ये आपण बघितलं असेल की कथकचं काम खूप चांगलं चालतं आहे. डॉक्टर अपर्णा भट असो, महिमा मिश्रा असो, लांबाते सरांनी ते जे संस्कार रुजवले त्यामध्ये आज 300-400 विद्यार्थी तरी कथक शिकत आहेत. यादवेंद्र लांबाते सर. तर त्यामुळे आणि माझी मुलगी नुपूर आहेच. म्हणजे नुपूर मला सांगते की जर कथकचा कार्यक्रम नसेल तर आम्ही बहिष्कार टाकू. म्हटलं ठीक आहे. म्हणजे अर्थात ती विनोदाने बोलते, पण त्या मुलांना सगळं डायरेक्टली पाहता यावं, बघता यावं, शिकता यावं म्हणून आपण तोही एक विषय केलेला आहे आणि तो दरवर्षी आपण कथकचा करतो आहोत. हा दुसरा दिवस झाला. महोत्सवाचा जो तिसरा दिवस आहे, या तिसऱ्या दिवशी परतच एकदा कलकत्त्याहून येणारी रिंपा शिव जी अनिर्बनबरोबर साथ संगत पण करणार आहे, पण तिला आपण एक सेशन दिलेलं आहे यावेळेस की जिला तबला क्वीन म्हणून सगळ्या भारतामध्ये ओळखलं जातं. हार्डली 25-26 वर्षाची मुलगी आहे, पण तिचं तबलावादन म्हणजे अतिशय आनंद देऊन जाणार आहे. तर ती आपल्याकडे एकल तबलावादन म्हणजे तबला सोलो याच्यासाठी तिचं तिसऱ्या दिवशीचं पहिलं सत्र असणार आहे. आणि समारोपाला पुनश्च एकदा 2 अतिशय तरुण नवरा बायको आपण त्यांना बोलवलेलं आहे. एक म्हणजे नंदिनी शंकर, जी उत्तम व्हायोलिनिस्ट आहे, आणि तिचा नवरा महेश राघवन. हा एक वेगळा विषय आपण जळगावकर तरुणाईसाठी केला आहे असं समजा. आपण ही जुगलबंदी केलेली आहे, पण खूप कमी लोकांना हे माहिती असेल की जिओ श्रेड नावाचं एक वाद्य आहे. ॲक्च्युली ते वाद्य नाही आहे. ॲपलच्या आयपॅडवर एक ॲप आहे, ते जिओ श्रेड म्हणून आहे, आणि ते वाजवणं तितकंच कठीण आहे कारण ते असं बोटांनी फिरवून वाजवायचं असतं. तर तिचा नवरा म्हणजे महेश राघवन, हे दोघांची ती जुगलबंदी म्हणजे व्हायोलिन. हो, हे एक अट्रॅक्शन असणार आहे की तरुण पिढीच्या मध्ये किती प्रतिभा आहे आणि जळगावकरांनी ती आपण लाईव्हली दाखवू शकतोय याचं खरं श्रेय त्या बालगंधर्व महोत्सवालाच जातं. पण जिओ श्रेड आणि नंदिनीचं व्हायोलिन वादन हा एक अतिशय आनंदाचे क्षण देणारा सेशन असेल असं आपण म्हणू. या काही वर्षांपूर्वी आपण एक 3 जनरेशन कॉन्सर्ट केली होती ज्याच्यामध्ये नंदिनी आली होती. तर 3 जनरेशन कॉन्सर्ट म्हणजे पद्मविभूषण एम राजन, त्यांची मुलगी संगीता शंकर आणि तिच्या 2 मुली म्हणजे नंदिनी आणि रागिणी,
अशा 4 जणांची मिळून 3 जनरेशन कॉन्सर्ट आपण केली होती आणि आम्हाला ती इतकी भावली होती. तर आम्ही तोच विचार करत होतो की नंदिनीला आणि रागिणीला कशा पद्धतीने परत बोलवता येईल. तर लग्न झाल्यामुळे आता तिला आणि तिच्या मिस्टरांना दोघांना आपण बोलवलं आहे आणि एक छान आनंद देणारा असं ती जुगलबंदी असणार आहे. तनय रेगे म्हणून एक अतिशय आश्वासक तबलजी आहे, योगेश समशींचा शिष्य आहे. तो त्या दोघांना साथ संगत करायला येणार आहे. आणि म्हणजे लोकांना जर आवडलं तर 1-2 मी त्यांना चित्रपट गीतही गायला त्याच्यात सांगणार, म्हणजे वाजवायला सांगणार आहे की ज्याच्यामध्ये मी स्वतः त्यांची जेव्हा गाणी ऐकली होती वाजवलेली, अप्रतिम प्रतिभा आहे. अशी आम्ही 3 दिवसाचं आमचं नियोजन आहे. आणि यावेळेस आम्ही काय केलं आहे की जसं हा तरुणांचा सगळा उत्सव यावर्षी केलेला असल्यामुळे आपल्याकडे मंगलाताई खाडीलकर खूप वर्ष सुसंवादिनी म्हणजे निवेदिका म्हणून आल्या, त्याच्यानंतर मोहन कानेरे आले, त्याच्यानंतर दीप्ती भागवत गेले 4-5 वर्ष आपल्याकडे येते. आता दीप्ती भागवतांचीच मुलगी जी आपल्या दूरदर्शनच्या माध्यमातून घराघरात पोचली अशी जुई भागवत, ती या वर्षाचं एक अट्रॅक्शनच असणार आहे. कारण या 3 दिवसाच्या महोत्सवाचं सूत्रसंचालन किंवा सुसंवादिनी म्हणून आपण तिला म्हणूया, ती जुई भागवत आपल्यामध्ये येणार आहे. आणि या 3 कलावंतांना आणि या सगळ्या बालगंधर्व महोत्सवाला हाराच्या किंवा गजऱ्याच्या दोऱ्याप्रमाणे सगळ्याला गुंफत जाणार आहे. किती छान, वा, तुम्हाला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. बरं, समस्त तरुणाईंनी, संगीत रसिकांनी, खानदेशभरातल्या ठिकठिकाणी असणाऱ्या, तर ती संगीत साधना त्यांच्याकडे करत असताना इथून पण काही शिकून जावं, याचा आस्वाद घ्यावा. या सप्तसुरांचा जो मेळा 3, 4, 5ला आहे जानेवारीच्या नूतन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात, तो का अनुभवावा, का यावं, काय सांगाल, काय अपील कराल? ही तर एक पर्वणीच असते, म्हणजे का अनुभवावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण अतिशय सुंदर त्यातून आपल्याला छान आनंद मिळतो आणि एक 3 दिवस मजेत जातात. नवीन वर्षाची सुरुवातच सांगीतिक होते आणि सगळं वर्ष छान जातं, असे मला लोकांकडून आलेले फीडबॅक आहेत. अनेक माझे मित्रमैत्रिणी म्हणतात की आम्हाला शास्त्रीय संगीतातलं काहीच कळत नाही, आम्ही काय यावं ह्या कार्यक्रमाला. तर आता तुम्हाला माहिती आहे की मलाही गाण्यातलं काहीही कळत नाही, माझं नाव संगीत आहे पण येत काही नाही. तर त्याप्रमाणेच पण कान तयार होतात आपले आणि त्या संगीतामधून मिळणारा जो आनंद आहे तो आपल्याला कसा घ्यायचा हे गाणंच शिकवतं. आपण नेहमी तो कार्यक्रम बघत गेलो की आपल्याला आपोआप आवडायला लागतो, कळायला लागतो आणि अवघड काही नाही आहे त्यात, कळण्यासारखं काही नाही आहे. आपल्याला काही कळायची गरज नाही, कोणता राग आहे आणि त्याच्या मात्रा किती आहेत आणि कोणता ताल चालला आहे. आपल्याला त्यातून जो आनंद मिळतो, आपलं मन प्रफुल्लित होतं, हे आपण बघायचं. म्हणजे जे जाणकार नाहीत त्यांनी, आणि ज्यांना गाणं शिकायचं आहे, शास्त्रीय संगीत जे शिकतायत किंवा आवड आहे, त्यांना तर तो स्वर्ग आहे, तिथे खूप शिकायला मिळतं. म्हणजे अगदी लोक दंग होऊन जातात ते कार्यक्रम बघताना आणि ऐकताना. तर प्रत्येकासाठीच ही एक पर्वणी आहे, प्रत्येकानेच याचा आनंद घ्यायला हवा. तर पण मी आजच्या तरुणांना विशेषतः अपील करीन की अगदी कमी तिकीट आहे आपलं, कमी आपण ह्याच्यासाठी माफक दर घेतो आणि हे सुद्धा आपण देणगी मूल्य म्हणून घेतो प्रतिष्ठानसाठी. तर अगदी आपली सुरुवात जी आहे ती 1000 रुपयापासून होते. 3 दिवसांचं 3 दिवसांचं महोत्सव, सगळ्या आर्टिस्टचे मिळून. आणि मी ह्याची एक आठवण पण सांगणार आहे नंतर. तर हे 1000, 700, 500 आणि 300 इतके माफक दर आहेत 3 दिवसाचे मिळून. पंडित जसराजजी जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी मला विचारलं होतं की ताई तुम्ही एवढे कमी रेट का लावता, तेव्हा तर आपले 500, 300, 200 होते. तर मी म्हटलं अहो छोटं गाव आहे आमचं, नाही लोक काढून येत एवढे पण तिकीटं. तर ते म्हणे हा आमचा अपमान आहे, तुम्ही एका पिक्चरसाठी 200 आणि 300 रुपयाची तिकीटं देता 3 तासासाठी, आणि आम्ही एवढे आर्टिस्ट आयुष्य घालवतो ते संगीत जगवण्यासाठी, ते संगीत शिकण्यासाठी, आणि एवढे तेव्हा 23 आर्टिस्ट होते आपल्याकडे, 23 आर्टिस्टना मिळून 200 रुपये. तर म्हणजे त्यांनाही वाटलं की हे खूप कमी आहेत. पण ठीक आहे, प्रतिष्ठानचा पैसा कमवणं हा उद्देश कधीच नव्हता आणि नाही आहे. चांगल्यापैकी म्हणजे एका बाजूने अभिजात शास्त्रीय संगीताचं संवर्धन करणं हे आहेच, आणि उत्तम रसिक
तयार करणं हा पण आपला उद्देश आहेच. आपला मेन उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त लोकांनी हा संगीताचा आस्वाद घ्यावा, 3 दिवस भरभरून सगळ्यांचं ऐकावं, कारण कलाकारही खुश होतात. ते एवढ्या लांबून त्यांची कला सादर करायला आलेले असतात. समोर छान प्रेक्षक बघितला की कलाकारालाही आनंद होतो त्याची कला सादर करताना. आणि आम्ही एवढं वर्षभर ह्या कार्यक्रमासाठी जे काय झटत असतो, तर आम्हालाही कुठेतरी वाटतं की चला छान प्रेक्षागृह पूर्ण भरलं आहे, कलाकार आनंदी, आम्ही आनंदी. त्यामुळे माझं सगळ्यांना खूप मनापासून आग्रह आहे की हा कार्यक्रमाचा आनंद सगळ्यांनी मनसोक्त लुटा आणि 3, 4, 5 जानेवारीला संभाजीराजे नाट्यगृहामध्ये अवश्य या. वा. आमच्या सगळ्या मल्हार कम्युनिकेशनच्या टीमच्या वतीने, हॉबी डुबी डूच्या वतीनं या सप्तसुरांचा जो काही मेळा आणि हा 23वा बालगंधर्व संगीत महोत्सव आपण अपील केल्याप्रमाणे संपन्न होतो आहे, त्याला भरभरून प्रतिसाद सगळ्या बाजूने मिळो अशी प्रार्थना आपण सगळे करूया. तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि तुम्ही संवाद कट्ट्यावर आलात आणि एकूणच प्रतिष्ठानचा प्रवास आणि महोत्सवाच्या संदर्भामध्ये अतिशय विस्तृत स्वरूपाची माहिती तुम्ही दोघांनी दिलेली आहे, त्याबद्दल आपलं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. एक आवर्जून सांगावं असं वाटतं आणि कसा योगायोग आहे पहा की आज आम्ही मल्हार कम्युनिकेशनच्या या टीमसोबत इथे आहोत. बालगंधर्व संगीत महोत्सवाबद्दल चर्चा सुरू आहे. 2001 साली पहिला बालगंधर्व संगीत महोत्सव झाला. पण हा जो बालगंधर्व संगीत महोत्सवाचा लोगो आहे तो माझे मित्र म्हणजे आनंद मल्हारा आणि त्यांच्या टीमने डेव्हलप केलेला आहे, जो 22 वर्षानंतर एक रजिस्टर्ड ब्रँड म्हणून तयार झाला. क्या बात आहे. खूप. मी चांदोरकर प्रतिष्ठानच्या वतीने सुद्धा मल्हार कम्युनिकेशन अतिशय उत्तम उपक्रम हा आहे. मी सगळे एपिसोड्स पाहत असतो. आणि आपला अँकरिंग अप्रतिमच आहे, याच्यामध्ये वादच नाही. त्यामुळे मल्हार कम्युनिकेशनची ही सगळी जी टीम आहे आणि हा जो काय त्यांनी उपक्रम सुरू केला आहे, चांदोरकर प्रतिष्ठानच्या वतीने मी अशाच त्यांना शुभेच्छा देतो. आणि लवकरच याचे 500, 1000 असे एपिसोड्स हो अशी एक कामना व्यक्त करतो. कारण कलावंत खूप आहेत, खूप कलावंत आहे. म्हणजे तुम्ही एक शोधायला जाल तर 10 मिळतात. तर अशा सगळ्या लोकांना तुम्ही अतिशय उत्तम प्लॅटफॉर्म देतात. आमच्यासारख्या थोडं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काम करणाऱ्या लोकांनासुद्धा समाजापुढे आणतात. आम्ही काय करतो हे समाजापुढे आणून देतात. तर याचं क्रेडिट मला वाटतं आनंद मल्हारा, त्यांची टीम आणि सगळे त्यांचे सहकारी हे अतिशय उत्तमरित्या करत आहेत. मला त्यांना मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतात. धन्यवाद. धन्यवाद.